नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, कोणत्याही पिकाची नोंदणी करताना म्हणजेच ई-पीक पाहणी करताना सर्व्हर डाऊन होणे किंवा ॲप न चालणे यासारख्या अनेक कटकटींचा सामना आपल्याला हा नित्यनियमाने करावा लागायचा. पण मित्रांनो, आता शासनाने प्रत्येक गावासाठी ई-पीक पाहणी सहाय्यकाची थेट नेमणूक या ठिकाणी केलेली आहे. म्हणजेच काय? तर आता शासन स्वतः या सहाय्यकामार्फत तुमच्या पिकाची ई-पीक पाहणी करून घेणार आहे. पण मित्रांनो थांबा. तुमच्या गावासाठी नेमका कोणता व्यक्ती हा सहाय्यक म्हणून निवडला गेलाय? तुमच्या स्वतःच्या गावाचा ई-पीक पाहणी सहाय्यक कोण आहे? हे तुमच्या मोबाईलवर घरबसल्या एका मिनिटात कसं चेक करायचं? याचीच अतिशय महत्त्वाची आणि लाईव्ह माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग सुरू करूया. मित्रांनो, आपल्या गावाकरता नियुक्त ई पीक पाहणी सहाय्यक याचं नाव बघण्याकरता मित्रांनो तुम्हाला एका वेबसाईटला ओपन करायचं आहे. मित्रांनो, शासनाच्या खूप साऱ्या वेबसाईट आहे. सर्व लिंक आणि वेबसाईट लक्षात ठेवणं खूप अवघड असतं. अशा वेळी मित्रांनो आपण शासनाच्या ज्या महत्त्वाच्या लिंक्स असतील किंवा वेबसाईट असतील त्या आपण स्वतःच्या खाजगी वेबसाईटवरती आपण त्याच्या लिंक या प्रोव्हाईड करत आहोत. यामुळे मित्रांनो तुम्हाला सर्व लिंक किंवा शासनाच्या विविध वेबसाईट या तुम्हाला लक्षात ठेवण्याची किंवा लिहून ठेवण्याची गरज पडत नाही. फक्त आपली जी वेबसाईट आहे, एवढी वेबसाईट मात्र तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. तर मित्रांनो, आपली जी वेबसाईट आहे shivbhumi.com या वेबसाईटला तुम्हाला Chrome ब्राउझरवरती ओपन करायचं आहे. अशा प्रकारे आपली वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर खाली सरकारी महत्त्वाच्या वेबसाईट्स या ठिकाणी दिसेल आणि समोर तुम्हाला येथे क्लिक करा म्हणून पर्याय दिलेला आहे. या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं डॅशबोर्ड तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या डॅशबोर्डवरती शासनाच्या विविध महत्त्वाच्या वेबसाईटच्या लिंक्स या ठिकाणी मी उपलब्ध करून दिलेल्या आहे. तर या ठिकाणी आपल्या गावाकरता नियुक्त असलेला ई पीक पाहणी सहाय्यक याचं नाव पाहण्याकरता तुम्हाला या ठिकाणी आपली चावडी म्हणून हा पर्याय दिलेला आहे. या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शासनाची जी वेबसाईट आहे digital712.mahabhumi.gov.in ही या ठिकाणी अशा प्रकारे ओपन होईल. मित्रांनो, ही वेबसाईट अशा प्रकारे तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये दिसत नसेल, अशा वेळी क्रोम ब्राउझरमध्ये वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी 3 डॉट दिसून येतील. या 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा प्रकारे ओपन झालेली तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये दिसून येईल. तर आता या ठिकाणी या वेबसाईटला खालच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ई पीक पाहणी DCS पीक पाहणी सहाय्यक विभाग निहाय तपशील असा पर्याय या ठिकाणी दिसेल आणि खाली या ठिकाणी विभागाची नावे या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी तुमचा जो विभाग असेल म्हणजे तुमचा जिल्हा ज्या विभागाअंतर्गत येत असेल त्या विभागाच्या नावावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जसं की या ठिकाणी मी आता छत्रपती संभाजीनगर या विभागावरती या ठिकाणी मी क्लिक करतो. तर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये जिल्ह्यानुसार त्यानंतर तालुक्यानुसार या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिल्हा, तालुका, गाव आणि त्यानंतर सहाय्यकाचे नाव आणि त्याचा संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तर या यादीमध्ये पूर्ण जो विभाग आहे, त्या संपूर्ण विभागातील जिल्हे, जिल्ह्यातील तालुके आणि गावं यांच्याकरता नियुक्त असलेले जे सहाय्यक आहे, त्यांची डिटेल्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. सर्वप्रथम तुमचा कॉलम जो आहे जिल्ह्याचा, यामध्ये तुमचा जिल्हा तुम्हाला शोधायचा आहे. त्यानंतर तालुका तुम्हाला शोधायचा आहे. त्यानंतर गाव शोधायचं आहे आणि पुढे तुम्हाला मग सहाय्यकाचं नाव आणि त्याचा संपर्क क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो, यावेळेस एक लक्षपूर्वक या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही करायची आहे. सहाय्यक पूर्ण गावाकरता 1 किंवा 2च नेमलेले असल्याकारणाने त्यांच्यावरती कामाचा लोड हा खूप मोठा असणार आहे. अशा वेळी त्यांच्याकडून तुमच्या पिकाची ई पीक पाहणी करून तुम्ही स्वतः घेणं हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे. कारण आता शासन जो काही लाभ शेतकऱ्यांना देतो, जसे की अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा इतर जे लाभ असेल, ते ई पीक पाहणीच्या आधारेच या ठिकाणी शासन शेतकऱ्यांना आता देत आहे. त्यामुळे आपण जे पिकं लावलेले आहेत, त्याच पिकाची योग्य ई पीक पाहणी या सहाय्यकामार्फत तुम्ही स्वतः लक्ष घालून करून घेणे या ठिकाणी खूप आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्ही पीक विमा काढलेला असेल, तर पीक विम्याकरता सुद्धा ई पीक पाहणीचा डेटा मॅच होणे
खूप गरजेचे आहे. जसे की तुम्ही सोयाबीन पिकाचा पीक विमा काढलेला असेल, तर ई पीक पाहणीमध्ये सुद्धा सोयाबीन पीकच या ठिकाणी नोंदविल्या गेलेलं असायला हवं. तरच पुढे पीक विम्याचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी देय होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तसेच शेअर करायला मात्र विसरू नका. तसंच तुम्ही जर हा व्हिडिओ YouTubeवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर Facebook आणि Instagramवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. तर चला मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.